सगळ्यांना नमस्कार। आज आपण स्ट्रीट स्टाईलमध्ये एग नूडल्सला यम्मी कशा पद्धतीने तयार केला जातो ते आपण बघणार आहोत। खूपच सिंपल साहित्यापासून हे एग नूडल्स आपण लवकरात लवकर तयार करून घेऊ शकतो। चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला एग नूडल्स बनवताना आपल्याला नूडल्सला बॉईल करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती इथे मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी 1 लिटरपर्यंत पाणी घालत आहे। तर इथे मी नूडल्स बनवण्यासाठी चिंग्स हक्का नूडल्सचं जे पॅकेट असते 140 ग्राम्सचं ते इथे मी वापरत आहे। ते नूडल्स बॉईल करण्यासाठी जितका पाणी लागतो त्यानुसार मी या गजामध्ये 1 लिटरपर्यंत पाणी घातली आहे। पाणी घातल्यानंतर यामध्ये 1 चमचपर्यंत तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे नूडल्स हे एकमेकांना चिपकणार नाही। आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी हे स्टार्ट झाल्यावरती यामध्ये नूडल्सला तोडून घालायचं आहे। इथे तुम्ही कोणताही नूडल्स वापरू शकता, फक्त एवढंच की नूडल्सला जास्त ओव्हरकुक शिजवून घ्यायचा नाही आहे। इथे जर नूडल्स जास्त शिजले गेले तर ते एकमेकांना चिपकणार, मग खाताना सुद्धा टेस्ट मिळणार नाही आणि तसा टेक्स्चर पण तयार होणार नाही। त्यासाठी नूडल्सला इथे मी 70 to 80% नूडल्स हे शिजवून घेणार आहे। तर इथे आपण नूडल्सला चेक करून बघूया। तर तुम्ही बघू शकता नूडल्स हे 70 to 80% शिजले गेले आहे। आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि झाऱ्याने या नूडल्सला बाहेर काढून घेऊ। आता हे पूर्ण नूडल्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ। पूर्ण बाहेर काढून घेतल्यानंतर यावरती 2 ग्लासपर्यंत थंड पाणी घालायचं आहे। नूडल्स हे गरम असल्यामुळे हे ओव्हरकुक होऊ शकते, त्यामुळे यावरती मी थंड पाणी घालत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता नूडल्स हे एकदम सुटसुटीत असं तयार झालेले आहेत। हाताने एकदा या नूडल्सला मिक्स करून घेऊ। यानंतर यावरती 1 चमचा तेल घालायचा आहे। पुन्हा एकदा हाताने मिक्स करून हे नूडल्स एका प्लेटमध्ये काढून पसरवून ठेवून द्यायचं आहे। तर इथे प्लेन नूडल्स हे बनून तयार झालेले आहे। या नूडल्सपासून तुम्ही व्हेज नूडल्स, एग नूडल्स, चिकन नूडल्स तुम्हाला जे आवडते ते नूडल्स बनवून तयार करून घेऊ शकता। दुसरीकडे गॅसवरती एक मोठा खोलगट असं मी कढई ठेवली आहे, जेणेकरून आपल्याला नूडल्स हे छान असं मिक्स करता येणार। यानंतर यामध्ये 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल घालताना कढईच्या वरील बाजूने तेल घालायचं आहे, म्हणजे नूडल्स मिक्स करताना कढईला चिपकणार नाही। चमचेने सुद्धा पूर्ण तेलला कढईवरती पसरवून घ्यायचं आहे। यानंतर कढईमधील तेल हे छान गरम झाल्यावरती एका वाटीमध्ये 4 एग्स घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालून चमचेने हे एग्सला फेटून घेणार आहोत। एग्सला चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यानंतर आता आपल्याला एक थिक आमलेट तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे। लगेच चम्मच लावू नये, एखाद्या मिनिटानंतर हळूवारपणे चमचेने याला पलटवून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे आपण जाडसर असं आमलेट तयार करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूनी छान असं आमलेटला परतवून घेतल्यानंतर चमचेने याला कट करून घेणार आहोत। चमचेने इथे मी थोडंसं मीडियम आकाराचे पीसेसमध्ये कट करून घेत आहे। या प्रोसेसमध्ये केल्यामुळे एग्स हे एकदम फ्लफी असं तयार होणार नूडल्समध्ये। एग्सला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत। तर यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा, पाव वाटीपर्यंत शिमला मिरची, पाव वाटीपर्यंत गाजर आणि अर्धी वाटीपर्यंत यामध्ये कोबी घालायचा आहे। यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि गॅसचा फ्लेम ही मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती हे भाज्या 2 ते 3 मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत। या भाज्यांना खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाही, फक्त तेलामध्ये 2 ते 3 मिनिटापर्यंत हे आपण फ्राय करून घेणार आहोत। 3 मिनिटानंतर यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेले जे नूडल्स आहेत ते यामध्ये घालायचं आहे। नूडल्स घातल्यावर सुद्धा इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मोठाच ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत पुन्हा आपण या भाज्यामध्ये नूडल्सला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। भाज्या आणि नूडल्स हे एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत ब्लॅक पेपर पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मचपर्यंत यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। आता हे सगळे मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅसचा फ्लेम ही मोठाच ठेवायचा आहे। आता हे सगळे मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। इथे गॅसचा फ्लेम ही मोठाच ठेवायचा आहे आणि 2 मिनिटापर्यंत हे सगळे मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण काही सॉसेस घालणार आहोत।
तर यामध्ये 1 चम्मच व्हिनेगर, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस घालायचा आहे. जर तुमच्याकडे शेजवान सॉस असेल तर ते सुद्धा यामध्ये घालू शकता. यानंतर चवीनुसार मीठ घालून हे सगळं मोठ्या गॅसवरती 2 मिनिटापर्यंत मिक्स करून देऊ. तर फायनली इथे आपला स्ट्रीट स्टाईलमध्ये एग नूडल्स हे बनवून तयार झालेलं आहे. तर शेवटी फायनल टच म्हणून यामध्ये कांद्याची पात किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे गरमागरम आपण सर्व करून घेऊ शकतो. तर एकदम टेस्टी, डिलिशियस, यम्मी स्ट्रीट स्टाईलमध्ये एग नूडल्स हे बनवून तयार झालेलं आहे. हे एग नूडल्स बनवताना थोडासा वेळ लागतो, पण खाताना बिलकुलच वेळ लागणार नाही, इतकं भारी लागतो हे एग नूडल्स. तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने नूडल्स नक्की ट्राय करून बघा. ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.